आयुष्यामध्ये पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टी माणसांसाठी आवश्यक आहेत. या दोन्हीपैकी पैसा हरवला तर तो पुन्हा कमवता येतो, परंतु वेळ हरवली तर ती पुन्हा येत नाही. आणि म्हणूनच आयुष्यामध्ये जो वेळ पाळतो त्यालाच वेळ पाळते, असे उद्गार ठाण्यातील ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि गीतकार प्राध्यापक प्रवीण दवणे यांनी संवत्सरीतील व्याख्यानामधून व्यक्त केलं. गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील यांच्या 22व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्ताने संवत्सर येथे आयोजित व्याख्यानातून नवीन पिढी घडविताना या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुण्यातील ज्येष्ठ विचारवंत आणि शिक्षण तज्ज्ञ अनिलराव गुंजाळ हे सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, वैजापूरचे आमदार रमेशराव बोरनारे, महानंदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बापू जाधव, पाटाबंधारे विभागाचे माजी उपअभियंता भास्करराव सुरळे, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, राहुरी तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट तानाजीराव धसाळ, प्राध्यापक नारायणराव बारसे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्वर्गीय परजणे अण्णा यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी स्वागताने प्रास्ताविक केलं. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये चांगले घेण्याची बहुतांशी तरुणांना सवयच राहिली नाही. त्यामुळे तरुण पिढी वैफल्यग्रस्तेकडे चालल्याचे विदारक सत्य समोर दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये कुटुंब, शाळा आणि समाजाने पुढे येऊन तरुण पिढीला योग्य दिशा देणं गरजेचं आहे. मार्गदर्शन आणि संस्कारामुळे मुलांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि मानवतेचा दृष्टिकोन विकसित होतो. चांगले संस्कार असलेली पिढी केवळ स्वतःच्या प्रगतीसाठीच नव्हे तर समाज आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी देखील योगदान देते, असे प्रवीण दवणे यांनी सांगितलं आहे. तर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वर्गीय नामदेवराव परजणे पाटील यांच्या आठवणींना आणि कार्याला उजाळा देताना दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी 35 ते 40 वर्षांपूर्वी राज्यामध्ये उभारलेल्या प्रचंड आंदोलनाचे नेतृत्व परजणे अण्णा यांनी केलं होतं. यावेळी दुधाला योग्य दर आणि दुग्ध व्यवसायासाठीच्या सोयीसुविधा शासनाकडून मिळवून घेण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. अण्णांनी दुग्ध व्यवसायाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य लोकांसाठी केलेलं काम आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचं सांगत अण्णांनी केलेल्या संघर्षाची जाणीव ठेवून वाटचाल करणं ही त्यांना पुण्यस्मरणानिमित्ताने खरी आदरांजली ठरेल, असंही विखे पाटील बोलताना म्हणाले. प्रथमतः स्वर्गीय अण्णांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं त्यांच्या पवित्र स्मृतीला मी प्रथमतः अभिवादन करतो आणि निरंतर ही परंपरा सुरू ठेवल्याबद्दल राजेश राव आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. स्वर्गीय अण्णांच्या जीवनपट जर आपण समोर आणला तर अतिशय ध्येयवादी, निष्ठुर आणि निस्वार्थीपणे त्यांनी आपल्या जीवनामध्ये सर्वसमावेशक अशा प्रकारच्या समाजाला, त्या समाज घटकांना त्यांना न्याय देण्याची भूमिका केली, त्याच्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं. संपूर्ण राज्यामध्ये दूध उत्पादकांच्या करता एक मोठा लढा राज्यामध्ये झाला आणि मग त्या राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या दुधाच्या भावासाठी धोरण घ्यायला भाग पाडलं. त्याचं नेतृत्व स्वर्गीय अण्णांनी केलं होतं. म्हणून म्हणलं की अतिशय ध्येयवादी, समर्पित भावनेने त्यांनी समाजात केलेलं ते काम आहे. हे निरंतर जरी सुरू असलं तरी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं त्यांच्या या कार्याला उजाळा मिळावा. विशेष करून आजच्या पिढीपुढे हा जो वारसा आहे समर्पणाचा, तो या पिढीपुढे समोर आणावा यासाठी हा जो प्रयत्न सुरू आहे, मला वाटतं निश्चितपणे तो कौतुकास्पद आहे. आज ज्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत ते ज्येष्ठ साहित्यिक, कवी, उत्कृष्ट वक्ते मान्य श्री प्रवीण दवणेजी ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो.
तर शिक्षणतज्ञ अनिलराव गुंजाळ यांनी आपल्या भाषणातून आजचा काळ वेगवान, तंत्रज्ञान, बदलती जीवनशैली आणि वाढती स्पर्धा यांचा आहे. अशा परिस्थितीमध्ये नवीन पिढी घडवण्याचं कार्य अत्यंत जबाबदारीचं आणि महत्त्वाचं ठरतं. राष्ट्राचे भविष्य हे नव्या पिढीच्या हातामध्ये असते, त्यामुळे त्यांच्यावर योग्य संस्कार, मूल्ये, ज्ञानाची पेरणी करणं आवश्यक असल्याचं सांगत संवत्सर येथे अखंडितपणे सुरू असलेली व्याख्यानमाला महाराष्ट्रातल्या व्याख्यानमालेतील सर्वात सुंदर व्याख्यानमाला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर राजेश परजणे पाटील यांनी व्यक्त केलेल्या आभार प्रदर्शनानंतर 3 दिवस सुरू असलेल्या व्याख्यानमालेचा समारोप झाला. या सोहळ्यासाठी विविध स्तरावरील मान्यवर, शासकीय अधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. एसनान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.